नमस्कार मित्रांनो, एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अर्जुन यूट्यूबवर व्हिडिओज बघत असतो सायलीच्या प्रेग्नन्सीबद्दल. तिचं डाएट कसं असावं, तिने मेडिटेशन किती केलं पाहिजे, व्यायाम कसा करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींबद्दल तो नोंदणी करून ठेवतो आणि एका चिठ्ठीत हे सगळं लिहून ठेवतो. पण त्याला सायलीची फार आठवण येत असते, कारण सायली माहेरपणाला प्रतिमाकडे गेलेली असते. नंतर आपल्याला दाखवतात की सायलीला सुद्धा झोप येत नसते, कारण तिच्या डोक्यात एक वादळ निर्माण झालेलं असतं. तिने जो आवाज ऐकलेला असतो तो तिला वाटतो की तिचाच आहे, तन्वीचा नाही आहे. पण हे ती आता कोणासमोर बोलून दाखवणार, कारण अर्जुनला हे सांगितलं तर तो पुन्हा चिंतेत जाईल. तेवढ्यात ती विचारच करत असते आणि अर्जुनचा व्हिडिओ कॉल येतो. व्हिडिओ कॉलमध्ये अर्जुन तिच्याकडे बघतच राहतो. सायली म्हणते, हो काय झालं, असे का बघताय, बोला काहीतरी. अर्जुन म्हणतो, मी तुझ्याशी बोलायला नाही केलंय, मला फक्त तुला बघायचंय डोळे भरून, मला तुझी फार आठवण येते बायको. सायली म्हणते, तुमच्यासारखा नवरा असेल ना तर माहेरपणाला सुद्धा जायला नको बरं का. तो पुढे काही बोलणार तेवढ्यात अर्जुनच्या फोनमध्ये अलार्म वाजतो. तो म्हणतो, बायको आता झोपूया, झोपायची वेळ झाली आहे, नाहीतर बाळाला त्रास होईल, तू झोपा, बाकी सगळं आपण उद्या बघू. तसं पण उद्या तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. सायली म्हणते, माझ्यासाठी काय सरप्राईज आहे. अर्जुन म्हणतो, अगं सरप्राईज असेल तर ते उद्याच कळेल ना तुला, आता कसं सांगू, चल झोप आता. पण सायलीला काही केलं झोप येत नसते. सायली म्हणते, आता हा आवाज नक्की माझा आहे की तन्वीचा आहे हे कसं कळेल. एकच व्यक्ती आहे जी मला ही गोष्ट सांगू शकते, ती म्हणजे मधुभाऊ. पण मधुभाऊ तर काहीच बोलत नाही आहेत. पण एक मी काम करू शकते, त्यांना हा जर आवाज मी रेकॉर्ड करून मोबाईलवर ऐकवला तर कदाचित ते डोळ्याची पापणी लावून मला सांगू तरी शकतील. मी उद्याच मधुभाऊंना भेटायला जाते. दुसऱ्या दिवशी सायली खाली येते. प्रतिमा आणि सुमन तिची वाटच बघत असतात नाश्त्यासाठी. तेवढ्यात ती काही बोलणार, एक माणूस येतो दारात. तो म्हणतो, तुम्ही सायली सुभेदार आहात ना. सायली म्हणते, हो या ना. तो माणूस म्हणतो, मी तुमच्यासाठी अपॉइंट केला गेलोय. आणि त्याच्या मागोमाग अजून 2 बायका येतात. त्या देखील हेच विचारतात की तुम्ही सायली सुभेदार ना, आम्हाला तुमच्यासाठी अपॉइंट केले. सायली म्हणते, कोणी अपॉइंट केले पण तुम्हाला. तेवढ्यात तिकडे अर्जुन येतो. अर्जुन सांगतो, मी काल म्हणालो होतो ना तुला सरप्राईज आहे, ते हेच सरप्राईज आहे. ह्या मॅडम तुझ्या डायटिशियन आहेत, तुझ्या आहाराबद्दल ह्या सगळं तुला सकस माहिती देतील. दुसऱ्या मॅडम आहेत त्या योगा इन्स्ट्रक्टर आहेत आणि हे सर काउन्सिलर आहेत. म्हणजे तुझ्या मनावरचा सगळा स्ट्रेस दिवसाभरात निघून जाईल. चला कधी सुरुवात करूया. सायली म्हणते, आज नको, उद्यापासून करूया, आता जरा मला बाहेर जायचं आहे. ती डायटिशियन म्हणते, ठीक आहे, आम्ही उद्या येतो. सायली म्हणते, हो मधुभाऊंकडे मी गेलेच नाही आहे, एवढी छान बातमी दिलीच नाही अजून, मी जरा त्यांना भेटून येते. नंतर आपल्याला दाखवतात की प्रिया जेलमध्ये विचार करत असते. ती म्हणते, सुसाईड अटेम्प्ट करून झाला, पत्र लिहून झालं, पण कल्पेला काय फुटला नाही पाजर. आता कोणती व्यक्ती आहे जिला माझा पुळका येईल. त्या प्रतिमेला तरी सांगू का, नको. पण तिला सांगितलं तो किल्लेदार आडवा येईल. आणि तसं पण मी अश्विनची बायको नाही आहे आणि कशी खोटी तन्वी म्हणून मी उभी राहिले हेच मला ऐकवत राहील. अजून कोण मला मदत करू शकेल. ती खूप विचार करते आणि तिच्या डोक्यात एक नाव येतं. ती म्हणते, सचिन दीक्षित, तो मला नक्की मदत करेल. पण आता त्याला कॉन्टॅक्ट कसा करू. हां, माझ्या बाळाच्या मावशीला थोडा मस्का तर लावावाच लागेल त्याला फोन करायला. इकडे सायली, अर्जुन आणि कुसुम मधुभाऊंना भेटायला आलेले असतात. सायली मनपूर्वक गप्पा मारते आणि त्यांना आनंदाची बातमी देते. तेवढ्यात एक नर्स येते आणि ती म्हणते की डॉक्टरांना पेशंटच्या नातेवाईकांशी बोलायचे, पेशंटच्या प्रोग्रेसबद्दल. सायली म्हणते, तुम्ही जरा जा ना, बोलून या, मला जरा मधुभाऊंशी बोलायचे. अर्जुन म्हणतो, ठीक आहे. सायली मग सगळी सविस्तर माहिती मधुभाऊंना देते आणि तेवढ्यात नागराजचा मुलगा येतो आणि तो दाराआडून हे सगळं बघत असतो. सायली शेवटी ते रेकॉर्डिंग मधुभाऊंना ऐकवते आणि ती फार बेचैन होते आणि ती म्हणते की मधुभाऊ, मला सांगा ना की हा आवाज माझा आहे का. मला असं सतत वाटतं की हा आवाज माझाच आहे आणि प्रियाचा नाही आहे. तुम्ही काहीतरी मला इंडिकेशन द्या, त्याच्यावरून मला कळेल की हा आवाज माझाच आहे. मधुभाऊ, मला असं सतत वाटत राहतं की ती मुलगी मीच आहे. हा सगळा प्रकार तो घडलेला मुलगा दाराआडून ऐकत असतो. सायली बिचारी मधुभाऊंना विचारण्याचा प्रयत्न करत असते, पण मधुभाऊ काहीच बोलत नाही. तेवढ्यात कुसुम आणि अर्जुन येतात. सायली लगेच चपापते आणि म्हणते, कुसुमताई, तुमचं एवढ्या लवकर झालं बोलणं, तुम्ही पण एवढ्या लगेच कसे आलात.
कुसुम म्हणते, अगं फोनवर बोलायला किती वेळ जातोय, पण तू असं का विचारतेस, आम्ही दोघं आलेल्याचा आनंद नाही का झाला? अर्जुन म्हणतो, मी आलेल्याचा आनंद झालाय, तुमचं काय ते बघून घ्या. सायली मनात विचार करते, हे दोघं अजून जरा वेळ बाहेर असते ना तर मधुभाऊनी काहीतरी उत्तर नक्कीच दिलं असतं. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की अर्जुन, सायली आणि कुसुम डॉक्टरांशी बोलायला गेलेले असतात. तेवढ्यात नागराजचा मुलगा येऊन मधुभाऊंचा ऑक्सिजन मास्क काढून जातो, कारण त्यांना मारायचं असतं. तेवढ्यात एक नर्स तिकडे धावत येते आणि म्हणते, मी आत्ता बघितलं तर मधुभाऊंच्या तोंडावरचा ऑक्सिजन मास्क कोणीतरी काढला होता. हे सगळं प्रकार ऐकून अर्जुन भयंकर चिडतो आणि सांगतो, मला आत्ताच्या आत्ता CCTV फुटेज बघायचंच आहे, काही करून. सायली आणि अर्जुनला डॉक्टर CCTV फुटेज दाखवतात आणि दोघांचे डोळेच मोठे होतात. त्यांना आश्चर्याचा फार धक्का बसतो. चला आपण भेटूया पुढच्या भागात.